नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रयोग हा टॉपिक बघणार आहोत. मराठी व्याकरणातील सर्वात महत्त्वाचा टॉपिक प्रयोग. तर प्रयोग टॉपिक बघत असताना पहिल्यांदा प्रयोग हा शब्द तयार कसा झाला? म्हणजे कोणताही शब्द तयार होण्यासाठी एखादी व्याख्या बनताना त्या नाव ते जे दिलं जातं. त्या नावामध्ये काहीतरी त्याचा अर्थ लपलेला असतो, बरोबर आहे? तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोग म्हणजे काय आपण बघूया. प्रयोग हा शब्द बनला कशापासून? प्रयोग हा शब्द बनला प्र अधिक यूज पासून बनला. कशापासून? प्र अधिक यूज. प्र अधिक यूज. प्र अधिक यूज म्हणजेच काय रे? म्हणजेच जुळणी किंवा रचना. त्यालाच काय म्हणतात? जुळणी किंवा रचना म्हणतात प्रयोगाला. प्रयोगाची फोड कशी केली जाते? प्र अधिक यूज. प्रयूज म्हणजे काय? जुळणी किंवा रचना. मग आता नेमकं काय बघायचं आपल्याला? तर वाक्यातील कर्ता किंवा कर्म यांचा क्रियापदाशी म्हणजेच क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. व्याख्या बघायला गेलं तर काय आहे त्याची महत्वाची? कर्ता किंवा कर्म आणि क्रियापद यांचा परस्पर संबंधाला काय म्हणतात? प्रयोग म्हणतात. मग परस्पर संबंध म्हणजे काय? एकमेकांचा संबंध म्हणजे काय? तर 3 प्रकारे हा संबंध बघितला जातो. म्हणजे वाक्यातील कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का? ओके. किंवा कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का? किंवा कर्त्या कर्मानुसार बदल होत नाही. होतो का होत नाही? कळते? एकतर कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का? किंवा कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का? किंवा दोघांनुसारच बदल होत नाही. अशा प्रकारे कर्ता, कर्म आणि क्रियापदाचा काय केला असतो? परस्पर संबंध जोडलेला असतो. मग प्रयोगाचे प्रकार पडण्यामागे पण कारण काय? हेच आहे. म्हणजे किती प्रकार पडले प्रयोगाचे? तर प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. आपण ते पुढे पाहणारच आहोत. पण प्रयोगाचे प्रकार पडले कसे? कशावरून पाडण्यात आले? तर कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का? किंवा कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो का? किंवा दोघांनुसारच बदल होत नाही. अशा प्रकारे प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. मग कोणकोणते प्रकार आहेत? तर प्रयोगाचे 3 प्रकार आहेत कुठले? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मग कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्तरी प्रयोग म्हणजे काय? हा प्रकार कसा पडला? तर ज्या वाक्यात कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. कशामध्ये बदल होणार आहे हा? क्रियापदामध्ये बदल होणार आहे. त्याच्यामध्ये क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. मेन प्रयोग कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा? जर कर्त्यानुसार क्रियापदामध्ये जर बदल होणार असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. तेच जर कर्मानुसार क्रियापदामध्ये जर बदल होणार असेल, कर्मानुसार जर क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. कळतंय? कर्त्यानुसार होत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार जर होत असेल तर कर्मणी प्रयोग. आणि दोघांनुसार पण जर बदल होत नसेल क्रियापदामध्ये, दोघांनुसार पण जर बदल होत नाही क्रियापदामध्ये, तर तो कोणता प्रयोग होतो? भावे प्रयोग. सर्वात महत्वाच्या व्याख्या आहे त्या. कर्त्यानुसार बदल होतो, कर्मानुसार बदल होतो आणि दोघांनुसार पण बदल होत नाही. मग कर्तरी प्रयोगात कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होतो एक कळालं आपल्याला. दुसरी गोष्ट कर्ता काय असतो? प्रथमांत असतो. कर्ता काय असतो? प्रथमांत. आता प्रथमांत म्हणजे काय? प्रथमांताचा अर्थ काय म्हणते की कर्त्याला कोणताही प्रत्यय नसतो, म्हणजे प्रथमा विभक्तीत असतो. कर्ता कुठल्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्ती. आता प्रथमा विभक्ती आपण विभक्ती टॉपिक पूर्णपणे बघितलेला आहे. विभक्तीमध्ये प्रथमा विभक्तीमध्ये कोणताही प्रत्यय लागत नाही. म्हणजे थोडक्यात काय रे? कर्त्याला प्रत्यय नसतो यामध्ये. ओके. आणि कर्ता कसा असतो? धातुरूपेशच. आता धातुरूपेश म्हणजेच काय? की कर्ता धातुरूपेश हा शब्द अलीकडे खूप एमपीएस साठी तर खूप महत्वाचा विचारला लागला. पुढील भरती सर्व सेवा पण विचारतात एमपीएस साठी. धातुरूपेश म्हणजे काय? कर्त्या हा धातुरूपेश असतो म्हणजे क्रियापदाचं रूप बदलण्यास हे असतो. क्रियापदाचे रूप बदलण्यात महत्वाचं काम करतो कोण? कर्ता. धातू. धातू म्हणजे आपण काय बघितलं रे? धातू म्हणजे तुम्हाला मी सांगितले आपण. धातू म्हणजे काय? क्रियापदातील मूळ शब्द असतो. बरोबर आहे? क्रियापदातील मूळ शब्दाला आपण क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात. हे आपण पाहिलं होतं. मग कर्तानुसार धातूमध्ये बदल होतो. म्हणजे धातूचं रूप बदलण्यास भाग पडतो कोण? कर्ता. म्हणून कर्ता कर्तरी प्रयोगात कसा असतो? धातुरूपेश असतो. सेम कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते म्हणजे सेम काय रे? प्रथमा विभक्तीत असते. समजते काय म्हणते? आणि कर्म कसं असते त्यामध्ये? कर्मणी प्रयोगात धातुरूपेश असते. कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो आणि कर्मणी प्रयोगात कर्म धातुरूपेश असते. समजले? धातुरूपेशवर प्रश्न विचारतातच.
अलीकडे विचारतील की बाबा कर्तरी प्रयोगात कर्ता कसा असतो, तर धातुरूपेश कोण असतो, तर कोण असतो कर्ता. धातुरूपेश म्हणजे अर्थ कळाला, धातूचं रूप बदलण्यास कर्ता कारणीभूत ठरतो. कळतंय? मग जर कर्ता ठरत असेल तर कर्तरी प्रयोग, कर्म जर कारणीभूत ठरत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि दोघेही कारणीभूत ठरत नसतील तर कुठला प्रयोग होतो, भावे प्रयोग. समजलं सगळ्यांना? कर्तरी, कर्मणी आणि भावे असे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. ओके, मग आपण कर्तरी प्रयोग बघूया. पण हे प्रयोग बघत असताना पण सर्वात महत्वाचा बेसिक, मी तुम्हाला ह्या अगोदर पण बोललेलो आहे की प्रयोग हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला क्रियापद टॉपिक समजणं खूप गरजेचं आहे. क्रियापदावर पूर्णपणे अवलंबून असणारा हा टॉपिक आहे. ओके, कुठला प्रयोग. मग क्रियापद महत्वाचं आहेच, पण आणखी काय महत्वाचं आहे आपण बघितलं तर आता उदाहरणार्थ आपण एक बघूया की प्रत्येक वाक्यात एक कर्ता तरी असतोच. कर्ता असेल, कधी कधी कर्म पण असू शकते त्या वाक्यात, पण कोणत्याही वाक्यात क्रियापद असणं महत्वाचं आहे. क्रियापद असल्याशिवाय ते वाक्य बनूच शकत नाही. आपण पहिल्या टॉपिक मध्ये बघितलेले आहे, वाक्यामध्ये क्रियापद असल्याशिवाय वाक्य ते पूर्णच होऊ शकत नाही. बरोबर आहे? नुसता क्रियावाचक एक शब्द जरी असला आणि तो वाक्य पूर्ण करत असेल तर त्याला वाक्य म्हणू शकतो आपण. पण वाक्यात जर क्रियापदच नसेल तर त्या वाक्याला वाक्य म्हणता येत नाही. कळते? म्हणजे क्रियापद हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. कधी कधी वाक्यामध्ये कर्ता असतो, कधी कधी कर्म असते, कधी कधी दोन्ही पण असतात, पण क्रियापद कंपल्सरी पाहिजेच. बरोबर आहे? मग तुम्ही मला सांगा की पहिलं कर्ता कसा ओळखायचा आपण. कर्ता आणि कर्म ओळखणं आपण बघितलेलंच आहे पहिल्या टॉपिक मध्ये, पण आता पुन्हा एकदा प्रयोग टॉपिक बघताना पण आपल्याला कर्ता ओळखता येणं खूप गरजेचं आहे. ओके, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्ता पण कसा ओळखायचा आणि कर्म पण कसा ओळखायचा हे पहिलं बघितलंच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला प्रयोग टॉपिक समजणार नाही. मग कर्ता कसा ओळखायचा, आपल्याला कर्ता कसा ओळखतो रे आपण, तर बघा, कर्ता ओळखण्यासाठी एकच मिनिट. कर्ता ओळखण्यासाठी क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्दाला, मूळ क्रियावाचक शब्द म्हणजेच काय रे, धातू, बऱ्याच वेळा व्याख्या विचारली जाते. मूळ क्रियावाचक शब्द म्हणजे कुठला, धातू. या धातूला जर नारा किंवा नारी किंवा नारे तिघांपैकी एकच ऍट अ टाइम तिन्ही प्रकारे प्रश्न विचारायचे नाहीत, कोणत्या तरी एकानंच, कर्त्यानुसार ते ठरतं, पुल्लिंगी आहे का, स्त्रीलिंगी आहे का, नपुंसकलिंगी आहे. ओके, या तिघांपैकी एकच कोण असा प्रश्न विचारला असता जे काय आपल्याला उत्तर मिळते ते वाक्यातील काय असतं, वाक्यातील कर्ता असतो. कळते काय म्हणते कर्ता कसा ओळखायचा बघितलं आपण की क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्दाला म्हणजेच धातूला नारा किंवा नारी किंवा नारे कोण असा प्रश्न विचारला असता त्या वाक्यातील काय मिळतो, आपल्याला कर्ता मिळतो. कळालं? म्हणजे उदाहरणार्थ जरी बघायचं म्हणलं, आपण एक साधं सारखं आपण उदाहरण घेतोय, हेच उदाहरण समजण्यासाठी घेऊया आपण. पुढे आपण एक्झाम्पल बरेच बघायचे आहे. ते राम आंबा खातो हे एक वाक्य आहे, बरोबर आहे. त्यामध्ये क्रियापद कुठला आहे रे, क्रियापद खातो. यातला धातू कुठला, मूळ क्रियाचे शब्द म्हणजे धातू कुठला आहे, खा. आणि खाणारा कोण असा जर आपण प्रश्न विचारला असता, खाणारा कोण, तर आपल्याला काय मिळतं, खाणारा कोण उत्तर मिळतं, आपल्याला राम मिळतो. आणि राम हे वाक्यातील काय आलं रे, कर्ता आला. राम या वाक्यातील काय आला, कर्ता आला. समजते? कर्ता ओळखायचा खूप सोपं आहे. मग आता इथं नारानच काय विचारलं रे आपण प्रश्न, बऱ्याच जणांना म्हणजे जे सुरुवातपासून आता पहिल्यांदाच अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी सांगतो की नारानच प्रश्न काय विचारला, कारण कर्ता इथं काय होतं रे, पुल्लिंगी होतं. तीच कर्ता जर स्त्रीलिंग असते, इथे जर सीता असती समजा, ओके, सीता असते तर काय आलं रे, खाणारी कोण विचारला असता आपण, खाणारी कोण मग सीता, म्हणजे कर्त्याच्या लिंगानुसार आपण खाणारा किंवा खाणारे किंवा खाणारे प्रश्न विचारू शकतो. कळते? अशा प्रकारे आपण कर्ता ओळखला. बरोबर आहे? मग कर्ता ओळखल्यानंतर आपल्याला आता परत कर्म कसं ओळखायचं हे पण पुन्हा एकदा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. कर्म कसं ओळखायचं, एखाद्या वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते, म्हणजे कर्त्यापासून निघते व ती दुसऱ्या कोणावर तरी किंवा कशावर तरी घडते. म्हणजे कर्त्यापासून ती क्रिया निघते आणि कोणावर तरी किंवा कशावर तरी घडते, त्याला त्या वाक्यातील काय म्हणतात, कर्म म्हणतात. त्याला वाक्यातील त्यात कर्म म्हणतात. मग आता इथं प्रश्न जरा लक्ष द्या व्यवस्थित, इम्पॉर्टंट असं नाहीये पण महत्वाचं तुम्हाला कळेल, काही ट्रिक्स तुम्हाला कळतील की कोणावर आणि कशावर आपण 2 प्रकारे प्रश्न विचारले. का, तर कधी कधी कर्त्यापासून निघालेली क्रिया एखाद्या व्यक्तीवर पण घडू शकते किंवा एखाद्या वस्तूवर पण घडू शकते. मग जर वस्तूवर घडत असेल, ती क्रिया जर एखाद्या वस्तूवर घडत असेल तर त्याला कुठल्याने प्रश्न विचारायचा रे, कायने प्रश्न विचारायचा. काय म्हणते, कायने प्रश्न विचारला असता ती वस्तुवाचक उत्तर मिळतं आपल्याला. पण ते जर व्यक्तिवाचक असेल वाक्य, ते वाक्य
व्यक्तिवाचक असेल तर ते कोणावर हा प्रश्न विचारला तर उत्तर मिळतं आपल्याला कर्म, कळते. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो की फक्त क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारला असता आपल्याला वाक्यातील कर्म मिळते म्हणून. पण काय नाही कधी जेव्हा वाक्यात वस्तुवाचक ते कर्म असेल तर, जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला कोणावर किंवा कोणावर क्रिया किंवा कोणाला असे प्रश्न विचारला असता उत्तर मिळतं आपल्याला, ते व्यक्तिवाचक मिळतं. अशा दोन प्रकारे आपल्याला कर्म मिळतात. उदाहरण जर बघायचं म्हटलं तर आता आपण कुठलं बघितलं होतं, राम आंबा खातो या वाक्यामध्ये आपण कर्ता आणि क्रियापद बघितलं होतं. पण ह्या खातो या शब्दाला जर आपण काय ने प्रश्न विचारला, काय खातो, तर आपल्याला काय उत्तर मिळालं असतं, आंबा. आणि आंबा हे त्या वाक्यातील मग काय आलं असतं रे, कर्म. समजते, त्या वाक्यातील कर्म झालं. काय ने प्रश्न विचारला का, कारण ती वस्तू किंवा पदार्थ वाचक आहे म्हणून त्याला आपण काय ने प्रश्न विचारला. समजते काय. तेच जर दुसरं वाक्य असतं, रामाने रावणास मारले, रामाने रावणास मारले, ह्या वाक्यामध्ये क्रियापद कुठला आहे रे, मारले. बरोबर आहे. मारले मधला मूळ धातू कुठला, मार. ओके. आता मारणारा कोण प्रश्न विचारला असता आपल्या वाक्यातील कर्ता मिळतो. कोणी मारलं रे, रामाने मारले. रामाने हा वाक्यातील काय मिळाला आपल्याला, कर्ता मिळाला. रामाने यानं काय मिळालं आपल्याला वाक्यातील, कर्ता मिळाला. बरोबर आहे. आता काय मारले असा जर प्रश्न विचारला तर कर्म मिळेल का रे आपल्याला, काय मारले असं, तर मारण्याची क्रिया कोणावर घडली, कोणावर मारण्याची क्रिया कोणावर का प्रश्न, किंवा कोणाला का घेतलं, कोणाला, इथं काय आहे रे, व्यक्ती आहे. काय आहे रे, व्यक्तिवाचक आहे म्हणून कोणाला प्रश्न विचारला आणि ते वाक्यातील आपल्याला काय मिळालं, आपल्याला कर्म मिळालं. कर्म कसं ओळखायचं कळालं, हे बेसिक सांगितले. पुढे हळूहळू आपण बघायचं आहे अजून, पण बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितलं की कर्ता कसं ओळखायचं आणि कर्म कसं ओळखायचं. कळते, महत्वाचं समजलं सगळ्यांना, महत्वाचं. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं, प्रयोग हा टॉपिक शिकताना मी एक महत्वाची गोष्ट किंवा इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट जरी म्हटलं तरी चालेल, प्रयोग हा टॉपिक शिकत असताना तुम्हाला क्रियापद टॉपिक तुम्ही पहिला पाहिलेलाच आहे. क्रियापद टॉपिक हा अभ्यासलेलाच आहे. क्रियापदामधले 3 घटक माहीत असणे खूप महत्वाचे. क्रियापदाचे 3 प्रकार माहीत असणं खूप गरजेचं आहे. प्रयोग टॉपिक शिकत असताना तुम्हाला 3 प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. कोणते मग ते, तर सगळ्यात पहिला सकर्मक क्रियापद. कुठलं, सकर्मक क्रियापद. दुसरं तुम्हाला अकर्मक क्रियापद माहीत असणं गरजेचं आहे. ओके, दुसरं अकर्मक क्रियापद. आणि तिसरं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे संयुक्त क्रियापद. म्हणजे प्रयोग हा टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे 3 गोष्टी माहीतच पाहिजेत. कुठले, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. ओके. मग सकर्मक क्रियापद म्हणजे काय रे, सकर्मक क्रियापद आपण बघितले, बऱ्याच वेळा आपण अभ्यासलेलं पण आहे. सकर्मक क्रियापद म्हणजे जे काय, ज्यात कर्म असते ते सकर्मक क्रियापद. ज्या वाक्यात कर्म असते ते सकर्मक क्रियापद. मग ह्यात काय असते, अकर्मक याच्यामध्ये काय असते रे, कर्म नसते. अकर्मक क्रियापदामध्ये कर्म नसते. आणि संयुक्त क्रियापद मध्ये काय सांगितलं होतं रे, एक धातू साधित असते. तुम्ही क्रियापद टॉपिक पुन्हा एकदा सारखा करा, प्रयोग टॉपिक खूप महत्वाचा आहे. आणि धातू साधितला सहाय्य करण्यासाठी एक सहाय्यक क्रियापद आलेलं असते. सहाय्यक क्रियापद आलेले असते. आणि संयुक्त क्रियापदाचं वैशिष्ट्य मी काय सांगितलेलं असतात, शब्द असतात 2, शब्द किती असतात, 2, पण एकच क्रिया दाखवतात. वैशिष्ट्य काय त्याचं, एकच क्रिया दाखवतात. ते शब्द 2 असतात पण क्रिया एकच दाखवतात, त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. आपण पुढे बघायचं जाईल. संयुक्त क्रियापदामध्ये 2 शब्द असतात क्रिया पूर्ण करणारे, पण त्यातनं एकाच क्रियेचा बोध होत असतो. मग आता हे सांगण्यामागचं कारण काय तुम्हाला, की बऱ्याच जणांना सकर्मक क्रियापद ओळखता लगेच येतं. काय नाही विचारलं असता कर्म आपल्याला कळतं. सकर्मक क्रियापद सहज ओळखू शकतो आपण. पण अकर्मक क्रियापद ओळखताना खूप प्रॉब्लेम येतात बऱ्याच मुलांना. एमपीएससी करणारे असू नये, सरळ सेवा करणारे असू नये किंवा पोलीस भरती, अकर्मक क्रियापद ओळखता येणं अशक्य आहे. काही अपवादात्मक गोष्टी ते सहजासहजी ओळखता येत नाही. क्रिया घडले, कोणावर घडले, नेमकं कळत नाहीये त्यामध्ये. ओके. मग अकर्मक क्रियापदाचं जरी तुम्हाला समजत नसेल तरी आता एक काही ट्रिक्स म्हणा किंवा इम्पॉर्टंट शब्द आहेत जे वारंवार परीक्षेत विचारले जातात. ओके. ते शब्द आहेत, एक 5-6 शब्द आहेत महत्वाचे. ते शब्द तुम्ही खूप महत्वाचे माहीत करू, लक्षात ठेवा. ओके. कोणते शब्द आहेत बघा. उदाहरण सांगतो तुम्हाला, की वाक्यात कर्म आहे की नाही. जर तुम्हाला अजिबातच कळत नाही वाक्यात कर्म आहे की नाही कसं ओळखायचं, तर लक्षात ठेवा काही महत्वाचे शब्द. कुठले, आवड, वाट,
दिस, शोभ, वाज आणि मर. हे 6 जे आहेत व्हेरी इम्पॉर्टंट. वारंवार हे प्रश्न विचारतात. क्रियापदामध्ये धातूमध्ये जर हे 6 पैकी कोणते जरी आलं तर ते वाक्य कसं असतं रे? अकर्मक क्रियापदाचं असते. कसं असते? अकर्मक क्रियापदाच. कसलं असते? अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापदाचं म्हणजे काय रे? त्यात क्रियापद कर्मच नसते त्या वाक्यामध्ये. कर्म नसते. बर, हे सांगतोय याचा अर्थ सगळ्याच वाक्य तसं असेल का? अजून काही अशी वाक्य आपण वाचनात पण आली नसतील की जिथं असू शकते. पण सर्वात 99% म्हणायला गेलं तरी चालेल किंवा 90+% जरी म्हणलं तरी हे जर धातू आले क्रियापदात तर त्या वाक्यात कर्म नसते. मग तुम्ही पाठ कसं करायचंय? आवड, वाट, दिस, शोभ, वाज, मर हे जर धातू आले तर त्या वाक्यात कर्म नाहीये. एकदम लास्ट तुम्हाला कसं पण करून जर कळत नसेल तर हे 6 शब्द खूप महत्वाचे आहेत. ओके, त्याच्यानंतरचे महत्वाचे कोणते? आहे, नाही, झाला आणि झाला नाही. हे 4 म्हणजे हे वरचे 6 आणि हे 4 टोटल असे 10 तुम्ही पाठ करा. समजून घ्या, पाठ करा. हे जर आले वाक्यात तर त्या वाक्यात 99.99% कर्म नसते. ओके, अपवादात्मक ठिकाणी येऊ शकेल, काय सांगता येत नाही. पण 99.99% जर ओळखायला कर्म अभ्यास करून पण काही काही जणांना ओळखता येत नाहीये तर हे शब्द लक्षात ठेवा. मग आहे मधला धातू ओळखता येणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांना धातू ओळखायला येत नाहीत. काही अपवादात्मक शब्द आहेत. उदाहरणार्थ समजा गेला हा शब्द असेल, कुठला गेला, तर गेला या शब्दातील धातू कोणता? मूळ क्रियाचे शब्द हे बऱ्याच जणांना कळत नाही. म्हणजे नवीन जे अभ्यास करणार आहेत ते जुन्या विद्यार्थ्यांना माहित असेल. मग कसं ओळखायचं ते? तर गेलामध्ये बऱ्याच जणांना कन्सेप्ट काय माहित असते की बाबा शेवटचा प्रत्यय काढायची सवय लागलेली असते. क्रियापदाची प्रत्येक कट केला की आपल्याला वाटतं की ते काय धातू मिळतो आपल्याला. पण सगळीकडे तसं आहे का? नाहीये. मग गेलामध्ये मूळ क्रिया कुठली आहे रे? जाण्याची. कुठली? जाण्याची क्रिया. म्हणजे असे काही असतात ज्यामध्ये धातू वेगळा असतो पूर्ण, म्हणजे कळत नाही. प्रत्ययच कट केला पाहिजे असं नसते. समजते का काय म्हणतोय? ओके. मग आहे मधला धातू कुठला आहे? अस. नाही मधला कुठला आहे? नस. झाला मध्ये कुठला? एखाद्या वाक्यात जर झाला हा क्रियापद आला तर धातू कुठला असणार त्याचा? हो असणार आहे. आणि झाला नाही मधला कुठला? न हो. हे समजण्यासाठी खूप महत्वाचे 10 पाठच करा, कुठं लिहून काढा. खूप महत्वाचे. हे जर केले तर तुम्हाला सकर्मक आहे का अकर्मक आहे हे कळेल. आणि सकर्मक आहे का अकर्मक आहे एवढं कळल्यानंतर तुम्हाला ते कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी प्रयोग आहे लगेच ओळखता येईल तुम्हाला. एकदम सोपं. कळते काय म्हणते? कारण कर्मणी प्रयोगात लवकर ओळखता येत नाही बऱ्याच जणांना, अपवाद आहे. त्यामुळे हे 10 लक्षात ठेवा. ओके, आता मग आपण पुढे जाऊया की आता आपण प्रयोग बघितला. प्रयोग म्हणजे काय बघितला? की कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापदामध्ये जो काही बदल होतो त्याच्यानुसार 3 प्रकार पडले प्रयोगाचे. बरोबर आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भाव्य प्रयोग.